हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट. हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे काय? OH ग्रुप. कोणते ग्रुप? OH ग्रुप. तर हायड्रॉक्सिल ग्रुप किती प्रेझेंट आहे? पहा लक्ष द्या. एकही राहू शकते हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट, दोन्ही राहू शकते, तीनही राहू शकते, चारही राहू शकते, पाचही राहू शकते. ओके, मोर दॅन 4 दॅट इज कॉल्ड एज पॉलीहायड्रिक. पॉली म्हणतो ना, मेनी म्हणजेच काय होते? पॉली. तर लक्षात द्या, एकही राहू शकते, दोन्ही राहू शकते, तीनही राहू शकते. मीन्स किती नंबर्स ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे त्या बेसिसवर याला काय केलं? अल्कोहोल आणि फिनॉलला सर्वात पहिले क्लासिफिकेशन केलं. ओके, पहिला क्रायटेरिया काय आहे क्लासिफाय करण्याचा अल्कोहोल आणि फिनॉलला? तर सर्वात पहिला की हाऊ मेनी नंबर्स ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप दॅट इज OH ग्रुप आर प्रेझेंट इन दी अल्कोहोल. ओके, ज्या अल्कोहोल मध्ये एकच हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणायचं? दोन असेल हायड्रॉक्सिल ग्रुप तर त्याला काय म्हणायचं? तीन असेल तर त्याला काय म्हणायचं? आणि तीन पेक्षा जर जास्त असेल तर त्याला कोणता अल्कोहोल म्हणायचं? कोणत्या कॅटेगरीमध्ये त्याला क्लासिफाय करायचं? त्या बेसिसवर क्लासिफाय केलं आहे. सिमिलरली अल्कोहोलला क्लासिफाय केलं, त्याच प्रकारे कोणाला? फिनॉलला सुद्धा काय केलंय? क्लासिफाय केलं. जर एक अरोमॅटिक रिंग मध्ये जर एक हायड्रॉक्सिल ग्रुप पडायचं असेल तर त्याला काय म्हणू आपण? दोन असेल तर काय म्हणू? तीन असेल तर काय म्हणू? ओके, तर लक्ष द्या, सर्वात पहिला जर विचार केला तर मोनो अल्कोहोल जो आहे तो अल्कोहोल काय झालाय? क्लासिफाय झालाय कशामध्ये? मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक अँड पॉलीहायड्रिक अल्कोहोल. ओके, कशाच्या बेसिसवर? की किती हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. ओके, पहा लक्षात द्या, ज्या अल्कोहोल मध्ये एकच हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला कोणता अल्कोहोल म्हणतो आपण? मोनोहायड्रिक. मोनो मीन्स होते व्हॉट? वन. मोनो म्हणजे काय होते? वन. आणि हायड्रिक काय रिप्रेझेंटेट करते? हायड्रॉक्सिल ग्रुप. तर ज्या अल्कोहोल मध्ये एकच हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे तर त्याला कोणता अल्कोहोल म्हणतो आपण? मोनोहायड्रिक अल्कोहोल. बट ज्या अल्कोहोल मध्ये दोन हायड्रिक ग्रुप म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणतो आपण? डायहायड्रिक अल्कोहोल. ज्याच्यामध्ये तीन हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असेल त्या अल्कोहोल मध्ये त्याला कोणता अल्कोहोल म्हणतो? ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ओके, आणि तीन पेक्षा जास्त असेल तर त्याला कोणता अल्कोहोल म्हणतो आपण? पॉलीहायड्रिक अल्कोहोल. ओके, आता लक्षात घ्या, मोनोहायड्रिक अल्कोहोलचा जर विचार केला तर असा अल्कोहोल आहे ज्याच्यामध्ये किती हायड्रॉक्सिल ग्रुप असेल? ओनली वन. सपोज जर मी कन्सिडर केलं CH3. ओके, आपल्याला माहित आहे CH4 ला आपण या प्रकारचं घेऊ शकतो. ओके, आणि याच्यामधला जर हायड्रोजन हा हॅलिपेटिक हायड्रोकार्बन आहे, याच्यामधला जर हायड्रोजन मी हायड्रॉक्सिल ग्रुपने सबस्टिट्यूट केलाय तर हा अल्कोहोल आहे. पण या अल्कोहोल मध्ये आपल्याला जर पाहायला मिळालं तर अल्कोहोल मध्ये काय दिसून राहिलं की याच्यामध्ये किती हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे? एकच हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. म्हणून हे कोणाचं एक्झाम्पल झालं? मोनोहायड्रिक अल्कोहोलचं. याचं नाव आहे, आपण लिहू शकतो, हा कोण आहे? कोणता अल्किल आहे? मेथिल आहे. आणि हा कोण आहे? OH. अल्कोहोलचा ग्रुप मीन्स दॅट इज मेथिल अल्कोहोल. बरोबर. सिमिलरली इथे जर पाहिलं डायहायड्रिक अल्कोहोल. आता डाय म्हटलं म्हणजे किती? दोन प्रेझेंट असेल. ओके, सपोज जर मी कन्सिडर केलं दॅट इज व्हॉट? CH3. हा कोण आहे? इथेन आहे. याला असंही लिहू शकतो आपण. ओके, आता याच्यामधला जर हायड्रोजन जर सबस्टिट्यूट केला असेल हायड्रॉक्सिल ग्रुप तर हा अल्कोहोल झाला. पण या अल्कोहोल मध्ये जर पाहिलं तर अल्कोहोल मध्ये किती हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे? दोन हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. बरोबर, किती आहे? दोन. आणि दोन जर हायड्रॉक्सिल प्रेझेंट असेल तर त्याला कोणता अल्कोहोल म्हणू आपण? डायहायड्रिक अल्कोहोल. याला आपण म्हणतो ग्लायकॉल. काय म्हणतो याला? ग्लायकॉल. ओके, सिमिलरली इथे जर विचार केला तर ट्रायहायड्रिक अल्कोहोलचा जर विचार केला, ट्रायहायड्रिक अल्कोहोल कोणता अल्कोहोल? ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ट्रायहायड्रिक अल्कोहोलचा जर विचार केला तर ट्रायहायड्रिक अल्कोहोल मध्ये किती हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असेल? तीन हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असेल. इफ आय कन्सिडर CH3, CH2, CH3, हा काय आहे? प्रोपेन आहे. याच्यामध्ये जर मी इथच्या हायड्रोजनला OH ने सबस्टिट्यूट केलं, इथच्या हायड्रोजनला सुद्धा OH ने सबस्टिट्यूट केलं, इथच्या हायड्रोजनला सुद्धा OH ने सबस्टिट्यूट केलं, तर मला सांगा आता किती हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे? इथे तीन हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. आणि तीन हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे आपण त्याला कोणता अल्कोहोल म्हणू? ट्रायहायड्रिक अल्कोहोल. याचं नाव आहे ग्लिसरॉल. काय ना? ग्लिसरॉल. तर लक्ष द्या, या प्रकारचं अल्कोहोलचं क्लासिफिकेशन करण्यात आलं की किती नंबर्स ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. इफ द वन हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट that is called as monohydric alcohol. If the two hydroxyl group are present, it is called as dihydric alcohol. Okay, if the three hydroxyl group are present, it is called as trihydric alcohol. Trihydric alcohol मध्ये एक्झाम्पल येते ग्लिसरॉल. डायहायड्रिक मध्ये येते ग्लायकॉल. ओके, इथिलीन ग्लायकॉल सुद्धा म्हणू शकतो आपण याला. हा आहे मिथिल अल्कोहोल. ओके, आणि तीन पेक्षा जर जास्त असेल त्याला आपण हायड्रिक अल्कोहोलच्या कॅटेगरीमध्ये ऍड करू. ओके, सिमिलरली जसा अल्कोहोल क्लासिफाय झाला तसाच कोण क्लासिफाय झालाय? फिनॉल सुद्धा क्लासिफाय झालाय. कशामध्ये? मोनोमध्ये, डाय मध्ये आणि ट्राय मध्ये. तर ज्या अरोमॅटिक रिंगवर जर एकच हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच असेल, मोनो एकच, तर त्याला आपण मोनोहायड्रिक फिनॉल म्हणू. जर दोन हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असेल अरोमॅटिक रिंगवर त्याला आपण डायहायड्रिक फिनॉल म्हणू. आणि जर तीन असेल तर त्याला काय म्हणू आपण?
ट्रायहायड्रिक फिनॉल. सपोज मोनोहायड्रिक फिनॉलचा जर मी मोनोहायड्रिक फिनॉलचा जर विचार केला तर लक्ष द्या ही बेन्झीन रिंग कन्सिडर केली मी. ओके, बेन्झीन रिंग आहे आणि आपल्याला माहिती आहे फिनॉल कोणाला म्हणतो की जे बेन्झीन रिंग किंवा जे रिंग आहे रिंगच्या कार्बनला जर OH अटॅच असेल तर त्याला फिनॉल म्हणतो. मी काय करतो या रिंगच्या कार्बनला OH ग्रुप अटॅच केला. ओके, आता मला सांगा याच्यामध्ये जर पाहिलं त्याच्यामध्ये किती हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट दिसते. only one hydroxyl group present. Okay, so that one is called monohydric phenol. आणि याचं नाव माहिती आपल्याला आताच पाहिलंय की याला काय म्हणतो आपण फिनॉल म्हणतो. काय म्हणतो? फिनॉल म्हणतो. बरोबर. आता सिमिलरली इथे जर विचार केला लक्ष द्या हा कोण आहे? फिनॉल आहे. ओके, डायहायड्रिक फिनॉल मध्ये जर विचार केला तर डायहायड्रिक मध्ये किती हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असेल? 2 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असेल. ज्या फिनॉल मध्ये 2 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट त्याला डायहायड्रिक फिनॉल म्हणू. सिमिलरली मी बेन्झीन रिंगच करतो त्याच प्रकारची. ओके, आता एक हायड्रॉक्सिल ग्रुप इथे प्रेझेंट आहे OH आणि एक आपण पाहिला डायहायड्रिक फिनॉल पाहिला ज्या फिनॉल मध्ये 2 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला आपण डायहायड्रिक म्हणतो. सिमिलरली जो 3 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला आपण कोणता फिनॉल म्हणू? ट्रायहायड्रिक फिनॉल म्हणू. सपोज जर मी म्हटलं की ही एक एरोमेटिक रिंग आहे आणि या एरोमेटिक रिंग वर 3 हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे. दिस वन, सेकंड वन अँड थर्ड वन हायड्रॉक्सिल ग्रुप. हे एरोमेटिक रिंग आहे. अल्टरनेट पाय बॉन्ड पाय कॉन्जुगेशन प्रेझेंट आहे. ओके, तर हा जो ट्रायहायड्रिक फिनॉल्स आहे या ट्रायहायड्रिक फिनॉलला फिनॉल का बरं म्हणू शकतो आपण? कारण याच्यामध्ये जे हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहेत ते किती आहे? 3 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. आणि याच बेसिसवर आपण क्लासिफाय केलं होतं की किती नंबर्स ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. तर 3 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे या फिनॉल मध्ये म्हणून आपण याला काय म्हणू? ट्रायहायड्रिक फिनॉल म्हणून. याचं नाव जर पाहिलं त्याचं नाव आहे एक्झाम्पल ऑफ द ट्रायहायड्रिक फिनॉल फ्लोरो ग्लुसिनॉल. दिस इज व्हॉट? फ्लोरो ग्लुसिनॉल. एक्झाम्पल आहे कोणाचं? ट्रायहायड्रिक फिनॉलचं. ओके, आता सपोज आपण 2-4 एक्झाम्पल घेऊन पाहू आणि की ते कोणत्या अल्कोहोल्स आहे? डायहायड्रिक आहे, मोनोहायड्रिक आहे की ट्रायहायड्रिक आहे? की मोनोहायड्रिक फिनॉल आहे की डायहायड्रिक फिनॉल आहे की ट्रायहायड्रिक फिनॉल आहे? ओके, सपोज जर मी एक्झाम्पल घेतलं आहे. ओके, दिस इज द aromatic ring or the benzene. Okay, this containing 2 hydroxyl group. One hydroxyl group and this is the second one hydroxyl group. ओके, आता इथे जर पाहिलं तर हा एरोमेटिक आहे. हा फिनॉल असेल की अल्कोहोल असेल? तर ऑब्विसली हा काय आहे? फिनॉल आहे. आता हा फिनॉल मोनोहायड्रिक आहे की डायहायड्रिक आहे? इथे लक्ष देता आपल्याला माहित होते की इथे किती हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे? 2 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. आणि जर 2 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे तर ऑब्विसली हा कोण असेल? मोनो की डायहायड्रॉक्सिल डायहायड्रिक कोण? फिनॉल. असं नाव जर पाहिलं तर याला म्हणतो आपण रिसोसिनॉल. ओके, रिसोसिनॉल. नंतर जर पाहिलं तिथे जर सपोज हा जर हायड्रॉक्सिल ग्रुप जर कुठे प्रेझेंट असेल त्या पॅरा पोझिशन वर जर प्रेझेंट असेल तर आपण याला काय म्हणतो? सपोज इज द OH. दिस इज अगेन एक्झाम्पल ऑफ द डायहायड्रिक फिनॉल. दिस इज कॉल्ड एज अ हाइड्रोफिनॉल और फिनॉल और हाइड्रोफिनॉल से. ओके, तर हा सुद्धा कोणाचा एक्झाम्पल आहे? डायहायड्रिक फिनॉलचा आहे. लक्षात द्या डायहायड्रिक फिनॉल मध्ये कोण कोण येते? एक तर काय येते? कॅटाकॉन सुद्धा येते. सिमिलरली रिसोसिनॉल सुद्धा येते आणि नंतर हायड्रोफिनॉल सुद्धा याच्यामध्ये येते. हे सर्व डायहायड्रिक फिनॉलचे एक्झाम्पल.